नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. फायनली पाऊस पडत आहे. खूप खूप गरम होत होतं आणि पावसाची वाट बघत होतं. आणि असंच असतं, आपण आहे ना, जेव्हा जास्त पाऊस पडतो तर असं वाटतं कधी उन्हाळा पडतो आणि उन्हाळा असल्यावर असं वाटतं कधी ना पाऊस पडतो. तर पण आम्हाला खरंच वाटत होतं पाऊस पडायला पाहिजे, कारण की वरंदा आहे आपला आणि वरंदामधून आहे ना हे असं पाऊस पडतो आहे ना, ते बघून इतकं छान वाटतं. आणि तो पावसाचा एकदम नॅचरल आवाज आणि मस्त असं काचेतून सगळं बघणं, ते वातावरण. सकाळी उठले आणि एकदम असं सगळीकडे ओलं ओलं दिसत होतं. मग मी मनोजला म्हटलं, काय गं पाऊस पडला तर? म्हणून सांगितलं, कोमल आता परत पाऊस पडणार आहे. आणि लगेच पावसाला सुरुवात झाली. इतकं मस्त वाटतंय ना, वरतून दिसत असं जो. आज आहे श्रावण सोमवार आणि आज आहे नागपंचमी आणि 23 वर्षानंतर हा योग आला आहे एकाच दिवशी. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या सर्वांसाठी श्रावण सोमवार खूप खूप म्हणजे हा श्रावण महिनाच आहे ना, खूप इम्पॉर्टंट असतो. आपण मनोभावाने पूजा करत असतो. तर आज मी हा व्हाईट कलरचा नवीन ड्रेस घातलेला आहे, पहिला श्रावण सोमवार आहे म्हणून. हे बघा, आणि तयारी झालेली आहे. मला आता देवपूजासुद्धा करायची आहे आणि नागपंचमीसुद्धा आहे आज. आणि आजच्या दिवशी तुम्हाला माहिती आहे आपण आज सूर्याने काही कट काही करत नाही किंवा तवा वगैरे ठेवत नाही. जी आपली परंपरा चालू आहे पहिल्यापासून, तर तीच आम्ही जपण्याचा इथे प्रयत्न करतो. आणि मी इथे नागपंचमी श्रावण सोमवार कसे साजरे करते हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि मी प्रिंट काढलेली आहे नागपंचमीची, तर ती तुम्हाला थोड्या वेळात दाखवणार, कारण की इथे तुम्हाला माहिती असं स्पेशल असे फोटो वगैरे किंवा काय मिळत नाही. आणि आता असं झालेलं आहे वातावरण का फुलंसुद्धा जास्त नाही आहे. आणि आज पहिला श्रावण सोमवार होता, तर त्या निमित्ताने पाऊससुद्धा झालेला आहे. सकाळी सकाळीच मी तुम्हाला दाखवलं पाऊस झाला होता. आणि आत्ता वातावरण थोडंसं गार झालेलं आहे. तर चला, सर्वात अगोदर मी पूजा करून घेते. आणि हा माझा लुक कसा वाटला नक्की सांगा. हा नवीन ड्रेस आहे. मागे तुम्हाला माहिती इंडियावरनं मी 5-6 ड्रेसेस सुंदर सुंदर घेऊन आले होते, पण हा सगळे घातले एक 2 वेळेस, पण आज याचं उद्घाटन केलेलं आहे मी. चला आता सुंदरशी अशी मी आजची पूजा दाखवते तुम्हाला. देवपूजा तर जस्ट आता झाली आहे. आणि हे बघा, नागपंचमीची ना आता ही अशी प्रिंट कलरमध्ये प्रिंट काढलेले आहे. आणि घरात प्रिंटर असल्यामुळे कसं तुम्हाला सांगितले का आपल्यासारखे दुकानं वगैरे नसतात काय, पटकन आपण हे कसं दुकानात जाऊन घेऊन येतो. तर आम्ही काय करतो, ऑनलाईन फोटो बघतो आणि मग ती प्रिंट काढून घेतो. आज नागपंचमी आहे तर त्यानिमित्ताने म्हटलं आपल्याला व्यवस्थित पूजासुद्धा करता येईल. आणि इथे पाट वगैरे आहे. आणि इथे तुम्हाला माहिती आहे कधी फुलं असतात कधी फुलं नसतात, तर त्यामुळे मग मी ना अशी 2 टाईपची ना वेगवेगळी फुलं घेऊन ठेवली होती. तर जेव्हा केव्हा आपल्याला पूजा करायची असेल, आपल्याला जर फुलं नाही मिळाली तर मग आपल्याला पूजा करता येईल. आणि चला मग आता मी काय करते, हे सगळं ठेवून पूजा करून घेते. आणि ऑफकोर्स आपले तर भरपूर जण आहे ना महादेवाच्या मंदिरात गेले असतील, आणि पण मी घरातच बसून ना पूजा करते, कारण की इथे मंदिर नाही आहे. त्यामुळे पण जे काय आहे देवाचं मनोभावाने सगळं करत असते. पूजा झालेली आहे. हे बघा, अशी मी मांडली पूजा तुम्हाला दाखव. जस्ट देवपूजा झाली. आणि नेहमी म्हणते मी, देवपूजा झाल्याच्या नंतर आहे ना प्रसन्न वाटतं. आणि असं सण वगैरे असले तर अजूनच छान वाटतं. आणि उपवास पण पकडतात भरपूर जण. आणि मी एवढं पहिल्यापासून असं काही उपवास वगैरे काही पकडलेले नाही आहे.
त्यामुळे मग मी उपवास नाही पकडला. पण भरपूर जणांचे उपवाससुद्धा असतात आणि अशा सिंपल पद्धतीने मी नागपंचमी साजरी करत असते. दूध साखर देवापुढे ठेवलेलं आहे. संध्याकाळी किंवा संध्याकाळीच ना मोस्टली मी नैवेद्याचं बघत असते. पण आजच्या दिवस तेच ना, काही कापायचं वगैरे नसतं किंवा तवा वगैरे ठेवायचा नसतो. कारण की या पहिल्यापासून स्टार्टिंगला सांगितलं, पहिल्यापासून आपण या गोष्टी पाळत असतो, म्हणून मग ते आपण लहानपणापासून बघतो तर आपण तेच पुढे फॉलो करत असतो. आणि आता सिंपल वेने जे मला करता येईल, न कापता न तवा ठेवता, तर ते करण्याचा मी प्रयत्न करेन. आणि सकाळीच पावसाने ना हजेरी लावली, त्यामुळे ते एकदम छान वाटते, गार वाटतंय. आणि मस्त असं कधीतरी ना असं काही सण वगैरे असतात त्यानिमित्ताने साडी नेसणं होतं, त्यानिमित्ताने नवीन ड्रेस घालणं होतं. त्याच्या व्यतिरिक्त असं काही घालणं वगैरे होत नाही. नॉर्मल आपल्या इथं कसं मंदिरात जरी आपण गेलो तर कसं ड्रेस वगैरे घालणं होतं किंवा बाहेर पडलं तर छान ड्रेस घालतं, तर इथे खूप क्वचितच होतं. त्यामुळे मग तरी पण मी काय करते, भरपूर साड्या घेऊन ठेवते, ड्रेसेस घेऊन ठेवते, जेणेकरून घालायला मिळावं. आणि मला आवडतात या गोष्टी. पण आज नेमकं असं झालं का, मी मागचा माझा वाढदिवस होता ना, तेव्हा मी हा ड्रेस घालण्याचा विचार केला होता, पण मी कॅन्सल केलं. पण बघा, या निमित्ताने आज हा व्हाईट कलरचा सुंदर असा ड्रेस घालण्यात आला. ऊन आलेलं आहे आता. सकाळी तुम्हाला दाखवलं एकदम आजूबाजूला ढगाळलेलं वातावरण होतं. मला वाटलं ऊन येणार नाही, पण ऊन आलेलं आहे. आणि हे जे बांबू प्लांट्स आहे ना, तर हे पण ड्राय झाले होते. नेहमी आम्ही पाणी द्यायचो, म्हणजे डेली देतोच पाणी. पण याला असं पाऊस पडल्यामुळे कसं थोडंसं हे जे आपलं जे बॅकयार्ड आहे, आणि एवढं यायला आहे ना, कंटिन्यू पाणी देणं पण पॉसिबल होत नाही ना पाईपने. तर जसं मध्ये मध्ये जमायचं तसं आम्ही पाणी द्यायचो. पण आता हे असं थोडंसं ओलं ओलं वाटतंय. आणि परत गार्डनरला बोलून आहे ना, आपल्याला परत आपलं हे बॅकयार्ड फ्रंट यार्ड जे आहे ते क्लीन करावं लागणार. म्हणजे ग्रासने आलेले आहे, पण बाकीचे जे आहेत ना, एक्स्ट्राचे जे गवत वगैरे आलेले आहे ना, तर ते आपल्याला काढून घ्यावे लागते. आणि काही ठिकाणी असं फ्लॅट दिसतंय गार्डन, काही ठिकाणी असं मध्येच झाडं आलेली आहे. तुम्हाला दाखवते मी, थांब. हे बघा, अशी मध्ये मध्ये झाडं आलेली आहे ना, ही येलो कलरची दिसत असेल तुम्हाला ती. परत त्यानंतर ही पर्पल कलरची दिसते ना ती. असं या ठिकाणी आलेलं आहे हे. तर मध्ये मध्ये मी काल काय केलं होतं, राजमा, छोले आणि आपली मटकी आहे ना ती भिजत ठेवली होती, भिजलेली आहे. छोले बनवते. आणि आता तुम्हाला काय माहिती करायचं नाही आहे, तर मी आपली थोडीशी ती खिसणी असते ना छोटी, तर त्याला ते यूज करून मी आता तो मसाला तयार करणार आहे. आणि ही मटकी मी आता ओढणीमध्ये बांधून ठेवणार आहे मोड येण्यासाठी. आणि हे जे राजमा आहे भिजलेले आहे, तर मी हे फ्रीजमध्ये ठेवून देणार. हे भिजलेले असले ना तर मग डायरेक्ट कुकरमध्ये फोडले देऊन पण आपल्याला पटकन करता येतं, याची भाजी करता येईल पटकन. किंवा आता खूप दिवस झाले मिसळ बनवलेली नाही आहे, तर मग म्हटलं मोड आलेली, स्पेशली जेव्हा मोड येते ना या मटकीला, तर मग ती मिसळ आहे ना खायला खूप चांगली वाटते. तर आत्ता मी बांधून ठेवली ना, तर उद्या सकाळपर्यंत ना खूप छान मोड येईल. आणि याला बांधून मी ना एखाद्या चाळणीमध्ये ठेवते. माझ्याकडे ना स्प्राउट मेकर होतं, पण तसं स्प्राउट मेकर मला मिळालंच नाही. तर त्यामुळे मग आता जसं पॉसिबल होतं तसं मी हे मोड आणते. पण छान मोड येतात जसं पण मी बांधून ठेवते. तर आता याच्यामध्ये एक ही चाळण आहे. राईस बनवून झाला आहे बघा. आता छोले बनवून झाले, जस्ट फोडणी दिली मी. आणि हा मसाला कसा तयार केला माहिती आहे का, या छोट्या चाळणी म्हणते सगळं, खिसणीने, या छोट्या खिसणीने याच्यामध्ये मी कांदा ग्राइंड केला, म्हणजे ते एकदा खिसून घेतलं. नंतर टोमॅटो, लसूण, आलं
आणि ते खिसून झाल्याच्या नंतर मग मी फोडणी दिली, कारण की आजच्या दिवस तुम्हाला माहिती आहे काही कापायचं पण नाही आहे आणि ना तव्यावर काय करायचं, ही कढईमध्ये मी बनवते. आणि तरी पण मस्त असा मसाला तयार झाला, मस्त अशी टेम्पटिंग झालेली आहे भाजी. स्वयंपाक झाला जस्ट आता, आणि आता वाजलेले आहे 11:15 आणि थोड्या वेळाने मी कपडे चेंज करून घेणार, कारण की वाईट कपडे आहे आणि तुम्हाला माहिती आहे वाईट कपडे लवकर खराब होतात. म्हणून मग मी काळजीपूर्वक आहे ना भाजीला फोडणी देत होती, का जेणेकरून ना एक पण डाग नको बसायला. एकदा डाग लागला तर निघणं मुश्किल आहे. तरी ते असं थोडंसं लाईट जरी झाले ना तरी पण ते दिसून येतं. म्हणून मग आता नॉर्मल मी जो घरातला म्हणजे ड्रेस आहे तो घालेल, किंवा नॉर्मल मला जे कम्फर्टेबल वाटेल ते घालेल मी, कारण की मला परत बाहेरसुद्धा जायचं आहे ना, तर त्यामुळे मग परत ते कपडे घालून परत दुसरे चेंज करायचे, तर तसं नको व्हायला. म्हणून आता थोड्या वेळ जेवण करायला बसू. मनूची मीटिंग चालू आहे. आज उशीर झाला कारण की घरातला असं सण वगैरे असतात ना, तर तुम्हाला माहिती आहे घरातलं पण आवरायचं असतं, देवपूजा पण करायची असते, त्याच्यानंतर स्वयंपाक पण करायचा असतो, त्यामुळे खूप उशीर होऊन जातो. तरी पण आहे ना मी पटापट करण्याचा प्रयत्न केला, पण झाला उशीर. चला अगोदर कपडे वगैरे चेंज करून घे. संध्याकाळचे वाजलेले आहे 5:30 आणि बघा वातावरण एकदम मस्त ढगाळलेलं आहे. आणि जस्ट चहा ठेवला आता, आणि चहासोबत मनोजला ब्रेड करून देते मी. आणि बेला झोपली आहे, मगाशीच झोपली ती, एवढा वेळ तिला झोप नाही आली. आणि मग आत्ता झोपली तर काय होतं माहिती आहे का, रात्रीनं उशिरा झोपते. आणि आत्ता सुट्ट्या आहे त्यामुळे मग जेवणाचा असो झोपण्याचा जो टायमिंग आहे तो चेंज झालेला आहे, टोटली चेंज झालेला आहे. आणि मला काय आज काय जास्त आवरायचं नाही, कारण की सकाळीच मी आवरून घेते. आणि नैवेद्यासाठी सुद्धा मला बनवायचं आहे. सकाळी मला जमलं नाही, खूप उशीर झाला होता, त्यामुळे मग म्हटलं जाऊ दे संध्याकाळीच आपण काहीतरी बनवूया. परत मग संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे असतं, संध्याकाळी मंत्र वगैरे ते आहे. आणि पाऊस सकाळी पडला, त्यानंतर मग जास्त पडलाच नाही पाऊस, फक्त एक तास फक्त एकदम असं रिमझिम पडत होता. पण त्याच्यानंतर वातावरण खरंच मस्त झालेलं आहे, एकदम असं गार वाटलं ना असं. आणि मग जास्त असं पाऊस वगैरे नसता, ऊन नसलं, असं मला आहे ना असं ढगाळलेलं वातावरण आवडतं. बस एकदम मस्त वाटतं ते. आणि असं वातावरणामध्ये मस्त गरम गरम असं वाटतं भजी पाहिजे, कांदा भजी किंवा मुगाची भजी. आणि खूप दिवस झाले अशी भजी पण बनवली नाही, स्पेशली मुगाची भजी जी माझी स्पेशालिटी आहे. खूप दिवस म्हणजे खूप वेळेस मी तुमच्यासोबत ना ती रेसिपी शेअर केलेली आहे. तर मग असं खूप छान असा एकदम असा मुसळधार पाऊस पडत असेल ना, तर त्यावेळेस मी विचार करणार असं चहा आणि असं भजीचा काहीतरी बेत बनवणार मी. आणि वरंदामध्ये ना खूप मस्त वाटतं ॲक्च्युली. आणि आम्ही माहिती आहे का रोज रात्री ना आम्ही इथे वरंदामध्ये ना जेवण करायला बसतो. आणि इतकं मस्त वाटतं ना, हे सगळे जे वरंदाचे जे दरवाजे म्हणजे जे ग्लासेस आहे ना, ते सगळं आम्ही ओपन करतो, मस्त हवा येते आणि मस्त असं म्युझिक काहीतरी ऐकायचं छान असं, आणि मस्त जेवण वगैरे करायचं, इतकं मस्त वाटतं ना. तर पण एक गोष्ट भरपूर जण म्हणतात कोमलताई का तुम्ही वरंदा केलं त्यामुळे खरंच खूप चांगलं झालं. ॲक्च्युली खरंच खूप चांगलं झालेलं आहे. हा स्पेस आम्हाला खूप यूज करता येतं आहे, म्हणजे बसता येतं आम्हाला, बसता येतं आहे. परिबिलासोबत आम्हाला गेम्स खेळायचे असेल तेव्हा, जेवणाच्या वेळेस, इवन जेव्हा थंडी असेल तेव्हा पण आम्हाला हा स्पेस यूज करता येईल. अदरवाईज माहिती का ऊन असलं असतं तरी बाहेर निघता आलं नसतं, पाऊस असला असतं तरी पण निघता आलं नसतं, आणि स्नो पडला असतं तरी निघता आलं नसतं. पण ॲटलिस्ट हे जे वरंदा आहे ना स्पेशली विंटरमध्ये जास्त यूज होतो. आणि मस्त आपण मस्त बर्फ पडतोय किंवा पाऊस पडतोय तर आपण ते एन्जॉय करू शकतो ना, आणि एक रूमसारखंच आपण यूज करतोय. त्यामुळे आम्हाला असं वाटतं नाही आम्ही हा विचार केला, बरोबर केला असं. चला आता चहा होत आलेला आहे, मग चहासोबत मस्त ब्रेड देते, त्याच्यावर मस्त तूप लावते. 60, 70, 80, 95, 105, 125. So, cash or card? Cash. Okay, here you can have your phone back. This one. 125. This? Yeah, and then no, that's 500. You can take a 100, and then you can take a 20 and then a 5. So you need a 100, and no, that's 200. परिबेलाचं आता तुम्हाला ते खेळणं दाखवलं. परीचं ते स्टोर आहे आणि परी त्या सगळ्या वस्तू बेलाला विकते.
तसं त्यांना बिझी ठेवते, म्हटलं खेळा तुम्ही काहीतरी असं. तर त्या दोघींचं चालू असतं काही ना काही. आणि परीने पण खूप जास्त आज आहे ना वेगवेगळ्या ना गोष्टी बनवलेल्या आहे. तर तसं ATM कार्ड बनवलं तिने, असं वेगवेगळ्या वस्तू बनवत असते ती आणि झाल्याच्या नंतर मला दाखवते. तर मला चांगलं वाटतं ना कशामध्ये तरी बिझी आहेत ते. तर हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.